मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रिया ही खूपच घाबरलेली असते, कारण महिपत आणि नागराजने तिला जे काही धमकवलेलं असतं त्यामुळे ती आता घरी येऊन लगेच आपली बॅगसुद्धा भरायला घेते आणि म्हणते, काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलंय. मी सुभेदारांची सून होणार होते आणि सगळी प्रॉपर्टी सुद्धा खिशात घालणार होते, परंतु नाही, या सायलीने तिथे येऊन सर्व काही सत्यानाशच केला. एकतर हा नागोबा मला जिवंत सोडणार नाही, त्याचबरोबर त्याला थोडी दया जरी आली ना तरी महिपत माझे तुकडे तुकडे करेन, की कुणालाच मी सापडणार सुद्धा नाही. त्यापेक्षा मी पळून गेले ना तर जिवंत सुद्धा राहीन, असं म्हणून प्रिया आता तो विचार करते आणि भरभर आपली कपडे बॅगमध्ये भरते. त्यानंतर प्रिया म्हणते, मला वाटलं होतं म्हातारी जरी लग्नात आली ना तरीही या कल्पना आणि म्हातारी तिला गप्प बसवतील, परंतु नाही. धमेंदूच्या प्रतिमासमोर सर्वांची बोलतीच बंद होते. आता सुभेदारांमध्ये फक्त अश्विनच आहे जो मला सहानुभूती दाखवतो, पण त्याचा तरी काय उपयोग आहे म्हणा, असं म्हणून ती थोडी शांत होते. आणि मग त्यानंतर तिला आठवतं की अश्विन जेव्हा मला भेटला होता तेव्हा त्याने माझ्याबद्दल सहानुभूती दाखवली होती, त्याला माझी काळजी होती, माझ्याबद्दल वाईट वाटत होतं. त्यानंतर तिच्या मनात आता काहीतरी येतं. मग आता ती म्हणते, प्रिया, उपयोग काय आपण करून घेऊ तसा होतो, असं म्हणून ती स्वतःशीच हसते. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता घरी येत असताना अर्जुन मध्येच वाटेत थांबतो. तेव्हा सायली विचारते, काय हो, तुम्ही ते का थांबलात? मग सायली म्हणते, अहो पण कुठे चाललात? अर्जुन म्हणतो, आलो, थांबा जरा. दुसरीकडे अस्मिता जाण्याची सगळी तयारी झालेली असते. तेव्हा आता अश्विन, पटकन बॅग घेऊन ये रे, असं आता अस्मिता म्हणते. घरातील सर्वजण आता तिला सूचना देत असतात, असं वाग तसं वाग. त्यानंतर आता कल्पना विचारते, बाळा, सर्व सामान घेतलंय ना? तेव्हा आता अस्मिता म्हणते, हो, सर्व सामान घेतलंय, परंतु डायरेक्ट असं कॅनडाला जाता आलं असतं तर खूप बरं झालं असतं ग मम्मा. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, अगं, जाताना आता सासू सासऱ्यांना भेटायला नको का? मग आता अस्मिता तोंड वाकडं करते आणि म्हणते, मी काही गेले नसते, परंतु सचिनच्या आईबाबांना त्याच्यासाठी काहीतरी सामान पाठवायचे म्हणून जावं लागते, उगाच बॅगेमध्ये वजन, असं म्हणून ती चिडते. त्याचवेळी आता प्रताप म्हणतो, अस्मिता, उगीच कटकट करू नको हा, कारण सचिनने तुला सांगितलंय ना घरी जा म्हणून, मग घरी जा आणि तिथून एअरपोर्टला जा, उगीच आपलं काही पण, असं म्हणून आता तो तिला समजावतो. कल्पना म्हणते, हो नाहीच ना, असंच असतं नेहमी, आणि फक्त थोड्या वेळाकरता सासू सासऱ्यांकडे जायचंय, आणि त्याचा एवढा काय त्रास होतोय तुला? आणि काय ग, तुला काही सासू सासरे टोचतात का? मग आता अस्मिता काहीच बोलत नाही. त्यावेळी आता अश्विन म्हणतो, अगं मम्मा, तिला ना कॅनडाला जाण्याची घाई झाली आहे, मध्ये जो काही कंपल्सरी हॉल्ट आहे ना तोच तिला नको आहे. तेव्हा सर्वजण हसतात. तर सांभाळून जा, असं प्रताप म्हणतो. त्यानंतर आता ती म्हणते, तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. मग आता प्रताप, कल्पना, पूर्णाजी हे म्हणतात, तू सुद्धा स्वतःची काळजी घे. स्मिता म्हणते की तुम्ही मला मिस करा हा. तेव्हा सर्वजण म्हणतात, हो, नक्कीच मिस करू तुला. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही गाडीतून खाली उतरतात. अर्जुनच्या हातात कसली तरी पिशवी असते. तेव्हा आता अर्जुन सायलीचा हात पकडतो. दोघेही अगदी प्रेमाने एकमेकांकडे पाहत आता लगेच घराजवळ येतात. तेव्हा घरात सर्वजण असतात आणि सर्वजण आता दाराशीच उभे असतात आणि रागातच अर्जुन व सायलीकडे पाहत असतात. त्यानंतर अर्जुन आता म्हणतो की चला मिसेस सायली, असं म्हणून तो घरात जायला निघतो. पूर्णाजी म्हणतात की थांब अर्जुन. मग आता कल्पना रागातच म्हणते, अर्जुन, मला पुन्हा पहिल्यापासून बोलायला लावू नकोस तू काही, कारण सायलीला या घरामध्ये प्रवेश नाही, हा निर्णय माझा अजिबात बदललेला नाही. मग प्रताप देखील म्हणतो, काल रात्रीच तुम्हाला सांगितले अर्जुन की तुम्ही इथून निघून जा म्हणून, तरीही तुम्ही गार्डनमध्ये थांबलात आणि आता तुम्ही घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहात. तेव्हा अर्जुन आता न घाबरता प्रतापला म्हणतो, काल रात्री मी गप्प राहिलो होतो डॅड, कारण रात्रीच्या वेळी मला अजिबात तमाशा नकोच होता, पण मी ना माझ्या बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी अजिबात बघू शकत नाही, असं म्हणून तो आता सायलीकडे पाहतो. तर घरातील सर्वजण खूपच रागात त्याच्याकडे पाहत असतात. तेव्हा तो आता म्हणतो, म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय की माझ्या एवढाच या घरावर सुद्धा माझ्या बायकोचा सुद्धा हक्क आहे. तेव्हा सर्वांना आता हक्काच्या गोष्टी अर्जुनने केल्यानंतर मात्र मोठा धक्काच बसलेला असतो. रागातच सर्वजण आता त्याच्याकडे पाहू लागतात. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो,
आम्ही नवरा बायको म्हणून लीगल डॉक्युमेंट्स सुद्धा तयार केले आहेत. आमचं मॅरेज सर्टिफिकेट तुमच्यासमोर लवकरात लवकर येईलच, असं म्हणून अर्जुन आता त्यांना कायद्याच्या गोष्टी सांगतो. त्याचवेळी आता रागातच अश्विन विचारतो, दादा अच्छा म्हणजे तू आम्हाला आता लगेच कायदा सांगणार का, कायदा दाखवणार का? तेव्हा आता अर्जुन हसतच म्हणतो, नाही रे, मलाही हे करायला अजिबात आवडत नाही आणि माझं लग्न मिसेस सायलींबरोबर तुम्हा सर्वांसमोर झालंय, पण मनाने तर आम्ही केव्हापासूनच नवरा बायको होतो. पण काय आहे ना, आमचे इमोशन्स तुम्हाला अजिबात कळत नाहीये आणि म्हणूनच मला मॅरेज सर्टिफिकेटबद्दल बोलावं लागलं आणि कायद्याने माझी बायको असलेल्या मिसेस सायलींना माझ्या घरामध्ये येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. तेव्हा अर्जुनने असं बोलून सर्वांचीच बोलती बंद केलेली असते. सर्वजण खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला मिसेस सायली, परंतु आता पूर्णाजी म्हणतात की आम्ही अजिबात हिला सून मानत नाही अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला तर मानावंच लागेल. अजूनही कुणाच्या मनात काही डाऊट असेल तर मी पुन्हा ओळख करून देतो तुम्हाला, असं म्हणून अर्जुन सायलीच्या आता खांद्यावर हात ठेवतो आणि तिला जवळ घेत म्हणतो, कारण कायद्याने या मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहेत. तो म्हणतो, माझी बायको आणि या घराची मोठी सून. तेव्हा सर्वजण मात्र आता रागातच त्याच्याकडे पाहू लागतात. मग आता पूर्णाजी म्हणतात, तुझा हा कायदा आहे ना अर्जुन, तो उंबरट्या बाहेर ठेवून यायचा, समजलं? या घराचा उंबरा जर ओलांडला ना तर सुभेदारांच्या घराचा रीतिरिवाज पाळायचा. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, काल जे विधी सर्व काही तुमच्यासमोर झाले आमच्या दोघांचे, ते सुभेदारांच्या रीतिरिवाजाप्रमाणेच झालेत ना? त्या रीती आणि विधीप्रमाणे मिसेस सायली या घराच्या कोण आहेत? तेव्हा आता सर्वांचीच बोलती बंद होते. तर पूर्णाजी प्रताप आणि कल्पनाकडे पाहू लागतात, कारण अर्जुनने असं काही बोलून सर्वांचीच बोलती बंद केलेली असते. तेव्हा आता सायलीला हा वाद नकोच असतो. तेव्हा ती आता अर्जुनला म्हणते, अहो मी म्हटलं होतं ना की या सर्वांचा राग जाईपर्यंत आपण फक्त वाट पाहायची. मग अर्जुन म्हणतो, थांबा मिसेस सायली, म्हणून तो पूर्णाजींना पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की मी तुला शेवटचं विचारतोय की कायदा आणि रीतिरिवाज या सर्व गोष्टींचा विचार केला तर मिसेस सायली या घराच्या नक्की आहेत कोण? आता कोण आहेत सांगा ना, असं म्हणून अर्जुन सारखा सारखा पूर्णाजीला फोर्स करू लागतो. तेव्हा पूर्णाजी आता रागातच म्हणतात, मोठी सून आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की जरा मोठ्याने बोल, म्हणून तो जरा पूर्णाजींना मोठ्या आवाजात बोलायला सांगतो, नक्की कोण आहे माझ्या मिसेस सायली या घराच्या? तेव्हा रागातच पूर्णाजी आता म्हणतात, मोठी सून आहे, असं म्हणून त्या आता खूपच चिडतात आणि सायलीकडे पाहू लागतात, कारण अर्जुन आता घरातील सर्वांच्या तोंडून हे सगळं काही वदवून घेत असतो. त्यानंतर सायली आता अर्जुनकडे खूपच प्रेमाने पाहते. मग अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली मला हेच हवं होतं. मग रीतिरिवाज आणि परंपरा पाळणारी ही सुभेदार फॅमिली त्यांच्याच मोठ्या सुनेला घरात घेणार नाही का? त्यांना एका आउटसाइडर सारखं घराच्या बाहेर राहायला देणार? हे काही बरोबर नाही, असं म्हणून अर्जुन रियालिटी आता सर्वांना सांगतो. त्याच वेळी आता अस्मिताला राग येतो आणि मग ती विचारते, अर्जुन तू आम्हाला ब्लॅकमेल करतोस का? त्यावेळी अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, कारण माझ्या आजीने आणि माझ्या मम्माने मला हेच शिकवलंय की बायकोच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभं राहायचं असतं. मी तेच करतोय, असं म्हणून आता अर्जुन सर्वांना या चुकांची जाणीव करून देत असतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, पण आता तुम्ही जे करताय ते काय आहे? कारण सुभेदार फॅमिलीमध्ये माणसांची किंमत राहिलीच नाही की काय? त्यानंतर आता अर्जुन पूर्णाजींना म्हणतो, मला माहीत आहे पूर्णाजी, अगं तू डॅडपेक्षा सर्वात जास्त मम्मावरच प्रेम करतेस आणि तिला सुनेपेक्षा जास्त मुलगी मानतेस आणि सासू कशी असावी हे अख्ख्या जगाला दाखवून देणारी अन्नपूर्णा सुभेदार तिच्या नातसुनेबरोबर एवढं क्रूर वागणार आहे? त्यानंतर आता अस्मिता म्हणते, हे बघ अर्जुन, उगीच वाद घालण्यापेक्षा तुम्ही एखाद्या फ्लॅटवर का नाही रे जाऊन राहत? मग अर्जुन हसतो आणि म्हणतो, एक्झॅक्टली मी हेच ऑप्शन यांना दिलं होतं, पण त्या नाही म्हणाल्या, कारण त्यांना त्यांच्या माणसांसोबतच राहायचंय, त्यांच्या परिवारासोबत राहायचंय, त्यांच्या कुटुंबासोबत राहायचंय आणि तुम्हा सर्वांसोबत राहायचंय. तेव्हा कल्पना मात्र आता डोक्यालाच हात लावते. तिला काय बोलावं हे सुचत नाही, कारण अर्जुनने अशा काही गोष्टी बोललेल्या असतात ना, त्यामुळे कल्पना आता काही बोलण्याच्या मनस्थितीतच नसते. तर पूर्ण आजी सुद्धा एकदम गप्पच बसतात.
त्यानंतर अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोच्या डोळ्यातील मला पाणी पाहवत नाही, म्हणूनच मी आज माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात घेऊन येणार आहे. तेव्हा प्रताप आता विचारतो, काय रे अर्जुन, तू आमच्याबरोबर आता डावपेच खेळतो का? उत्तर आम्ही देऊ शकत नाही, कारण ही मुलगी या घराची सून होऊ शकतच नाही. तेव्हा आता प्रतापच असं बोलल्यानंतर मात्र सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा आता अर्जुन सायली मात्र एका क्षणी नाराजच होतात. पण यावेळी आता अर्जुन अजिबात माघार घेत नाही. तो आता हसतो आणि म्हणतो, डॅड, हे खूप फनी आहे, कारण जिथे रक्ताची नाती येतात ना, तिथे स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हे येतच नाही. कारण अस्मिताई तुमची मुलगी आहे आणि त्याचबरोबर मी आणि अश्विन हे मुलगे आहोत. तसंच मिसेस सायली या घराची सून आहे. ते मात्र अश्विन रागातच विचारतो, म्हणजे तू पूर्ण आजी, मम्मा, डॅड कुणाचंच ऐकणार नाहीयेस का? तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो, मी माझ्या बायकोचा मान राखणारच, कारण ती नाती जपण्यासाठी कायमच धडपडत आली आहे. आम्ही मागच्या वेळी लपून छपून लग्न केलं होतं, परंतु आज मी प्राऊडली सांगतोय की आमचं तुम्हा सर्वांसमोर लग्न झालंय. मी आत्ता या क्षणी तिला हक्काच्या घरामध्ये तिच्या घेऊन येतोय. तेव्हा आता सर्वजण अर्जुनकडे रागातच पाहतात. मग आता अर्जुन विचारतो, काय म्हणतात याला, ते मापटं ठेवतात वगैरे त्याला. मग त्याला आठवतं की गृहप्रवेश म्हणतात, असं म्हणून तो सर्वांना सांगतो, आता माझ्या बायकोचा गृहप्रवेश होईल, असं म्हणून तो आता आतमध्ये जायला निघतो. त्याच वेळी आता पूर्णाजी म्हणतात, थांब रे अर्जुन, जर आता तू मनमानी करणारच असेल तर माझ्या देवघराजवळ अजिबात जायचं नाही, कारण कुंकवाचा करंडा सुद्धा तुला या घरातून मिळणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की यू आर सो प्रेडिक्टेबल पूर्णाजी, कारण मला हे तुझ्याकडून ॲक्सेप्टेड होतंच. मग त्यानंतर अर्जुन पुन्हा पाठीमागे येतो. तेव्हा सायली विचारते, काय करताय काय तुम्ही? अर्जुन म्हणतो, अहो काही नाही, मला माहीत होतं की पूर्णाजी मला देवघरात जाऊ देणार नाही, म्हणून गृहप्रवेशाची तयारी मी अगोदरच करून आलो होतो. तेव्हा सर्वजण अर्जुनकडे पाहून थक्कच होतात. तर आता अर्जुन मापटं काढतो आणि त्यामध्ये तांदूळ टाकत असतो. तेव्हा घरातील सर्वजण नुसते एकमेकांकडे पाहत राहतात, कारण अर्जुन हे जे काही करतोय ते खरंच सर्वांच्या अपेक्षेपलीकडचं असतं. तर सायलीला आता खूपच आनंद होतो की आपल्या हक्काच्या घरात आपला गृहप्रवेश होणार आणि खास करून माझ्या नवऱ्याने ही सगळी तयारी केली. तेव्हा आता कुणी काहीही बोलू शकत नसतं, कारण अर्जुनने तयारी केलेली असते. त्याचबरोबर सायलीचं औक्षण करण्यासाठी त्याने छोटंसं ताम्हाण, त्याचबरोबर दिवा, हे सगळे काही सामान आणलेलं असतं. ते पाहून तर पूर्णाजींना आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तर अर्जुन आता अगोदर दिवा पेटवतो. तेव्हा सायली ही खूपच प्रेमाने आपल्या लाडक्या नवऱ्याकडे पाहत असते, कारण अर्जुन आता तिचं औक्षण करणार असतो. तर सायली आता घरातील सर्वांकडे पाहत असते. अर्जुन आता लगेच तिला हळदी कुंकू लावतो, तिचं औक्षण करत असतो. तेव्हा आता सायलीला हे सगळं काही अगदी स्वप्नावतच वाटत असतं. आता अर्जुनच हे सगळे काही गृहप्रवेशाचे विधी करतोय हे पाहून आता सर्वजण त्याच्याकडे खूप आश्चर्याने पाहू लागतात, कारण कुणाला कल्पनाच नसते की अर्जुन एवढं काही करेल म्हणून. आता अर्जुन आपल्यासाठी एवढं काही करतोय हे पाहून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतात. तर अर्जुन आता खूपच प्रेमाने तिचं औक्षण करतो. तेव्हा घरातील सर्वजण फक्त अर्जुन सायलीकडे पाहतच राहतात, कारण कुणी काहीही बोलत नसतं. सायली आता हात जोडते आणि अगोदर नमस्कार करते. मग त्यानंतर आता औक्षण होतं. त्याच वेळी आता सायली ही सगळ्यांकडे पाहत असते. मग आता अर्जुन हसतच सायलीला म्हणतो, या मिसेस सायली, आता तुमच्या हक्काच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे. तेव्हा तो तिला मापटं ओलांडायला सांगतो. तेव्हा सायली आता मापटं ओलांडते आणि घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करते. तेव्हा अर्जुन खूपच खुश होतो आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहत असतो. मग आता तो म्हणतो, वेलकम होम मिसेस सायली. मग सायली आतमध्ये येताच घरातील सगळ्यांकडे खूप प्रेमाने पाहत असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, वेलकम होम मिसेस सायली. त्यावेळी सायली म्हणते, आज माझा या घरात गृहप्रवेश झालाय, परंतु या सर्वांच्या मनात सुद्धा अगदी लवकरात लवकर होईलच. आता अर्जुन सायलीकडे खूप वेळ पाहतच राहतो, कारण तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो खरंच पाहण्यासारखा असतो, कारण ती तिच्या स्वतःच्या हक्काच्या आत आलेली असते. त्याचबरोबर तिच्या हक्काच्या ती माणसांमध्ये असते.
तेव्हा घरातील कुणी काहीच बोलत नाही, फक्त अर्जुन सायलीकडे रागात पाहतात, कारण सर्वांचा आता नाईलाज असतो. अर्जुन सायली हे कुणाचंच ऐकत नसतात. सायली आता लक्ष्मीच्या पावलांनी घरात आल्यामुळे कुणी काहीही बोलत नाही, एकदम शांत असतात, कारण अर्जुनने असं काही बोलून सर्वांची बोलतीच बंद केलेली असते. त्यानंतर अर्जुन आता सायलीची बॅग घेऊन आणि तिला स्वतःला घेऊन आता रूममध्ये येतो आणि म्हणतो, वेलकम बॅक मिसेस सायली. आता कुठे या घराला घरपण आलंय. तेव्हा खूप दिवसानंतर आपली रूम पाहिल्यामुळे सायलीला आता खूपच आनंद होतो आणि तिच्या चेहऱ्यावर तो आनंद सुद्धा अगदी झळकत असतो. तेव्हा पुढे आता अर्जुन म्हणतो की आज कुठे या घराला घरपण आलं, कारण माहितीये का, तुम्ही या घरात पुन्हा आलात ना म्हणून. तेव्हा सायली आता मोकळा श्वास घेते आणि बेडवर आपल्या बॅगा ठेवत पुन्हा एकदा आपली कपडे व्यवस्थित ठेवू लागते, घड्या घालू लागते. अर्जुन आता एकदम मोकळा श्वास घेतो आणि खुर्चीवर बसतो. तिला सांगू लागतो, गेले काही दिवस काय झालं होतं माहितीये का मिसेस सायली, नेहमी असंच वाटायचं की आपण या रूम मध्ये एकत्र कधीच येणार नाही. आपल्या किती मेमरीज आहेत ना या रूम मध्ये मिसेस सायली, आणि या सगळ्या परत परत माझ्या आठवणीत येत होत्या. तेव्हा सायली काही न बोलता एकदम गप्प असते आणि अर्जुनचं बोलणं ऐकू लागते, त्याचबरोबर आपल्या कपड्यांच्या घड्या घालू लागते. त्यानंतर तो म्हणतो, तुम्हाला माहीत नाही, मला इथे खूप थकल्यासारखं वाटत होतं, कारण तुम्ही नव्हतात ना माझ्याबरोबर इथे म्हणून. पण आता मला असं कधीच वाटणार नाही, कारण तुम्ही माझ्या बरोबर आहात. इथून पुढे मिसेस सायली मी कधीही हरणार सुद्धा नाही, कारण तुम्ही इथे आहात अगदी माझ्यासोबत, माझ्या जवळ या रूम मध्ये, आणि मला आता नेहमीच तुमचा चेहरा सुद्धा दिसत असणार आहे. तेव्हा सायली आता खूपच लाजत असते आणि गोड प्रेमाने अर्जुनच्याच बोलण्यामध्ये अगदी हरवून जाते. त्यानंतर तो म्हणतो, तुम्हाला माहित नाही, परंतु आपण दोघेही एकत्र आलो याचं श्रेय फक्त तुम्हाला जाते मिसेस सायली. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते. मग अर्जुन म्हणतो, हो असंच आहे मिसेस सायली. आता पहा ना, काल रात्री आपण टेंटमध्ये एकत्र होतो, मला ना खरंच खूप बरं वाटलं, पण तरी सुद्धा तुमचा चेहरा पडलेलाच होता आणि तुमच्या डोळ्यात पाणी होतं, कारण तुम्हाला तुमच्या माणसांसोबत राहायचं होतं, तुमच्या या कुटुंबासोबत राहायचं होतं, आणि तुमच्या डोळ्यातील ते पाणी पाहून मी ठरवलं, मी तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरात घेऊन येणार म्हणजे येणारच, आणि तेच मी केलं. तुम्ही आता तुमच्या घरात आहात, अगदी तुमच्या हक्काच्या घरात. त्यानंतर सायली आता एकदम शांत असते, ती काहीच बोलत नसते, कारण रूममध्ये आल्यापासून फक्त आणि फक्त अर्जुनच बोलत असतो. सायली एवढी गप्प का झाली अर्जुनला सुद्धा कळत नाही. मग तो विचारतोच, काय झालं मिसेस सायली, तुम्ही एवढ्या गप्प का? तेव्हा सायली मात्र आता कामच करू लागते. मग आता अर्जुन तिचे हातात घेतो आणि तिला विचारतो की काय झालं, सांगा ना प्लीज. मग आता सायली म्हणते, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपल्या माणसांची मनं जिंकूनच आपण या घरामध्ये प्रवेश करायचा, पण नाही, तुम्ही त्यांच्यावर आवाज चढवला आणि आपल्या माणसांना सुद्धा तुम्ही दुखवलत. अहो, थोडा धीर धरायचा, थोडी वाट बघायची. त्याचवेळी अर्जुन आता तिला विचारतो, थोडी म्हणजे किती, 10 वर्ष, 20 वर्ष, ते 50 वर्षापर्यंत आता तो जातो, आणि या घरातील सर्वांची मनं जिंकेपर्यंत ना आपण म्हातारे सुद्धा झालो असतो. तेव्हा सायली मात्र आता रुसूनच बसते, अर्जुनकडे ती पाहत नाही. मग त्यानंतर अर्जुन आता 50 वर्षासारखा असल्याची ऍक्टिंग करतो आणि म्हणतो, मिसेस सायली, असं म्हणून तो आता खोकत असतो, आणि आज शेवटी 50 वर्षांनी आपल्याला घरच्यांनी स्वीकारलं म्हणायचं. आता हे आनंदाचे दिवस आहेत म्हटल्यानंतर सेलिब्रेट करायला हवे. चला मग आता आपण सेलिब्रेट करूया, नाचूया, गाऊया, असं म्हणून तो आता सायलीकडे पाहतो आणि खूप म्हातारा असल्याची ऍक्टिंग करत असतो. मग पुढे आता अर्जुन म्हणतो, तुम्ही पण खूप म्हाताऱ्या झाल्या असत्या आणि मग मला म्हणाल्या असत्या की नाही बाबा, मला काही जमत नाहीये नाचायला, कारण माझे पाय थरथरतायत आणि गुडघे सुद्धा दुखतायत, मी नाही नाचणार बाबा, असं म्हणून अर्जुन आता सायलीला सांग. मग मी सुद्धा म्हणालो असतो, असं कसं, कारण सेलिब्रेट तर केलंच पाहिजे ना, आपण आता नाचूयात, असं म्हणून अर्जुन खूपच ऍक्टिंग करू लागतो आणि सायलीचे हात पकडून तिला डान्स करायला सांगतो. त्याच वेळी आता अर्जुन हा तिला पटकन जवळ ओढतो, तिला गोल गोल फिरवून तिला डान्स करायला सांगतो. तेव्हा सायली विचारते, काय करताय काय तुम्ही,
मग आता तो एकदम नॉर्मल वागतो आणि सायलीला प्रेमाने जवळ घेत तो रोमॅन्टिक डान्स तिच्याबरोबर करू लागतो. आता सायलीसुद्धा खूप खुश असते कारण अर्जुन खूप प्रेमाने तिच्याबरोबर डान्स करत असतो. त्यानंतर सायली आता एकदम शांत होते आणि अर्जुनकडे पाहतसुद्धा नाही, परंतु अर्जुन तिचा राग घालवण्याच्या प्रयत्नात असतो आणि तिच्याबरोबर रोमॅन्टिक असा डान्स करतो. तर सायली मध्ये मध्ये गालातच हसत असते. आता डान्स करत असताना तो तिला हसायला सांगतो, परंतु सायली हसतच नाही. मुद्दामच ती त्याच्याकडे पाहून हसत नसते. त्यानंतर तो तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवतो आणि मस्त असा डान्स करत असतो. आता अर्जुनने तिला जवळ घेतलेलं असतं तेव्हा सायली आता अर्जुनच्या मिठीत असते. तर आता अर्जुन खूपच प्रेमाने सायलीकडे पाहतो, त्याचवेळी सायलीसुद्धा तेवढ्याच प्रेमाने अर्जुनकडे पाहत असते. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा म्हातारा असल्याची ॲक्टिंग करत म्हणतो की मला काहीतरी गोड खायला द्या. पण नको गोड तुम्ही देणार नाही कारण आपल्या दोघांना सुद्धा शुगर आहे ना. मग आता असं म्हणून तो खूपच ॲक्टिंग करू लागतो आणि ती ॲक्टिंग पाहून आता सायली खूपच खळखळून हसते. तेव्हा आता अर्जुनला खूप आनंद होतो आणि मग तो म्हणतो की यासाठीच केला होता हा अट्टहास. तुम्हाला सांगू का मिसेस सायली, हे पहा तुमची स्माईल ही पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि आयुष्यभर तुम्ही अशाच हसत राहा. तेव्हा सायली म्हणते पण त्यासाठी माझी माणसंसुद्धा अशी खुश राहायला हवीत ना, कारण तुम्ही आज माझ्या माणसांशी कायद्याची भाषा केलीत आणि मला ते अजिबात आवडलं नाही. तेव्हा अर्जुन विचारतो हे काय आता, मी तुमच्या मनासारखं केलं तरीही तुम्ही माझ्यावरच चिडताय, हे ना आता पूर्णपणे चुकीचं आहे. त्यावेळी सायली म्हणते पण हे करण्याची पद्धत माझ्या मनासारखी नव्हती ना. तुम्ही ना असं म्हणून आता ती अर्जुनवर चिडते आणि म्हणते तुमच्याशी काही बोलायला गेलं ना तर तुमच्यातला लगेच वकीलसुद्धा जागा होतो. तेव्हा सायली आता चिडली हे पाहून अर्जुन घाबरतो. तर आता सायली ही तेथून निघून जाते तर अर्जुन तिच्या पाठीमागे धावतो. इकडे आता अस्मिता म्हणते की मी चांगली सुखासुखी निघाले होते कॅनडाला तर हे विघ्न आलं मध्ये. तेव्हा आता सर्वजण म्हणतात काही विघ्न वगैरे नाही, जरा तू व्यवस्थित जा आणि काहीही टेन्शन घेऊ नकोस आणि फ्लाईटमध्ये बसलीस की फोन कर, कॅनडाला गेल्यानंतर फोन कर. तेव्हा असं पूर्णाजी म्हणत असतात. मग आता अस्मिता म्हणते मी काय आता सारखी सारखी श्वास घेताना सुद्धा फोन करू का? तुम्ही माझी काळजी करू नका, इथे काळजी करा तुम्ही. आणि सर्व प्रॉब्लेम्स फिरून फिरून सुभेदारांच्या घरातच काय येत आहेत ना मलाच कळत नाही. तेव्हा सगळे नाही, सुभेदारांच्या घरामध्ये फिरून फिरून एकच प्रॉब्लेम येतोय, तो म्हणजे सायली नावाचा. प्रताप म्हणतो की जाऊ दे ना अश्विन, सोड ना आता हा विषय, ती कॅनडाला जातीये, तिला आता हसत हसत जाऊ देत. त्यानंतर तो आता म्हणतो अस्मिताई एक काम कर, आता जाताना विमानातनं हात बाहेर काढायचा नाही आणि एअर होस्टेसकडे अजिबात एक्स्ट्राचं चॉकलेट सुद्धा मागायचं नाही. मग आता अगदी लहान मुलगी असल्यासारखा आता तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सर्वजण मात्र हसतात तर अस्मिता रागातच अश्विनकडे पाहते. मग त्यानंतर आता पायलट काकाला अगोदरच सांगून ठेव की कॅनडा आल्यावर सांगा म्हणून, नाहीतर जाशील तशीच पुढे तू. त्याचवेळी अस्मिता म्हणते बाबा तूच चल माझ्याबरोबर, म्हणजे विमानातनं ना खाली तुला फेकून देते. त्यानंतर आता कल्पना म्हणते अस्मिता आम्ही तुला सतत सांगायचो की तू सासरी जा, कॅनडाला जा, पण आता जेव्हा तू जायला निघालीस ना तेव्हा मनामध्ये अगदी कालवा कालवत सुरू झालीये बाळा. तेव्हा पूर्ण आजी सुद्धा खूपच इमोशनल होतात. त्याचवेळी आता अश्विन म्हणतो अगं मम्मा अस्मिताईचं लग्न होऊन कधीच ती सासरी गेलीये, फक्त तिने आपल्याला असं जाणवू दिलं नाहीये की ती सासरी गेलीये म्हणून, कारण ती इथेच राहिली. तेव्हा तो तिच्यावर हसतो. मग आता प्रताप म्हणतो गप्प बस रे, माझ्या लेकीला असं बोलू नकोस. तेव्हा अर्जुन सायली हे सगळं ऐकतात. मग अर्जुन तेथे येत म्हणतो अस्मिताई अगं आम्ही आलो म्हणून तुला निघण्याची गरज नाहीये, पण मिसेस सायलींना ना जरा कमी टॉन्ट मारत जा. सर्वजण रागात त्या दोघांकडे पाहतात. त्याचवेळी कल्पना म्हणते हे माझ्या मुलीचं सुद्धा घर आहे आणि कुणाच्या येण्याने ती जात नाहीये, तिच्या नवऱ्याने तिला कॅनडाला बोलवलंय म्हणून ती जातीये. तेव्हा अर्जुन आता खुश होतो आणि म्हणतो फायनली तू सचिनकडे जातीये, खरंच खूप फॅन्टॅस्टिक न्यूज आहे असं म्हणून तो तिच्यावर हसतो. त्यावेळी आता सायलीला देखील आनंद होतो, पण तेवढीच मनात काळजी सुद्धा वाटते. मग सायली म्हणते अस्मिताताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मग त्यानंतर अर्जुन आता म्हणतो पाहिलं ना मिसेस सायली, अहो तुमचा पायगुण किती चांगला आहे, कारण तुम्ही आल्या आल्या तुम्हाला टोमणा मारणारी एक व्यक्ती इथून चालली.
तेव्हा आता सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहतात। तेव्हा प्रताप विचारतो, हे बोलण्याची काही गरज आहे का रे अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, फायनली जाती तू सचिनकडे आणि सचिनला सुद्धा ऑल द बेस्ट, कारण त्याला तुला झेलावं लागणार आहे ना म्हणून। असं म्हणून तो पुन्हा पुन्हा टॉन्टच मारतो। अस्मिता जायला निघते। सायली म्हणते, थांबा हा 1 मिनिट अस्मिताताई, असं म्हणून ती किचनमध्ये जाऊन दही साखर घेऊन येते आणि म्हणते, तुम्ही परदेश प्रवासाला चालला आहात ना, हे घ्या दही साखर। तेव्हा अस्मिता आता रागातच तिला मागे ढकलून देते, तर अर्जुन पटकन सायलीला पकडतो आणि खाली पडण्यापासून वाचवतो। तेव्हा रागातच अस्मिता म्हणते, मला तुझ्या हातून काहीही नको आहे, असं म्हणून ती आता खूपच चिडते। तेव्हा सायली म्हणते, अस्मिताताई अहो ह्या शुभेच्छा असतात। अस्मिता म्हणते, अगं तुझ्या शुभेच्छा ना या माझ्यासाठी शापच आहेत। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन किचनमध्ये जात सायलीला विचारतो, जेव्हा नवीन नवरी घरी येते तेव्हा ती काहीतरी गोड बनवते ना, मग तुम्ही शिरा बनवा। तेव्हा रागातच कल्पना म्हणते, एक काम करायचं, तुम्ही अजिबात किचनमध्ये पाय ठेवायचा नाही, या किचनशी तिचा काहीही संबंध नाही। तेव्हा आता अर्जुनला खूप वाईट वाटतं। त्यानंतर पवार आणि जोशी वकील हे एकत्र असतात, गाडीमध्ये बसलेले असतात। अर्जुन आणि चैतन्य नेमकं ते पाहतात। तेव्हा साहेबांनी आम्हाला बोलवले, आम्ही चाललो आहे, असं त्या पवाराचं बोलणं आता अर्जुन ऐकतो आणि त्यांच्या गाडीचा पाठलाग करतो। नक्की हा साहेब आहे तरी कोण? तेव्हा महिपत तो साहेब आहे हे अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्याला समजतं आणि दोघांना मोठा धक्का बसतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।